पुढील वाईट घटना घडली नांदेडमध्ये प्रेम प्रकरणामध्ये मुलगा आणि मुलगी. कारण अक्षरशः ते पाहून डोळ्यात पाणी येतंय. स्वतःच्या मुलीनं मृतदेहाशी लग्न केलं. अरे आईबाप, सगळे आईबाप चांगले असतात, एखादेच आईबाप असे हरामखोर का असतात? आईबापानं स्वतःच्या मुलीचा विचार केला नाही काय की न कुणाशी गुंडगिरी, चोरवाला, डाकवाला ह्याच्याशी लग्न केलं नाही. ह्याच्याशी लग्न केलं नाही तिनं कारण मुलीची भावना ओळखून घ्या, मुलीचेही काय म्हणतात ते ओळखून घ्या. मुलगी नुसतं आपण काय करतात आईबाप धनाला, संपत्तीला, सत्तेला बघून देतात. अरे धन गिरवे जन्माला जात नाही, तर फक्त स्वभाव. माणूस प्रेम करतो फक्त त्याच्या श्रीमंतीला, त्याच्या देखणपणाला आणि त्याच्या शरीराला बघून नाही, तर त्याचा स्वभाव काय, त्याचा विश्वास काय याला बघून त्या मुलीनं प्रेम केलं होतं. मग मुलगी म्हणते मी लग्न करेल तर त्याच्याशीच, मेलं तरी त्याच्याशीच मी लग्न करेल, कारण आमचं प्रेम आहे, मी अशीच राहील. पण त्याची आठवण नेहमी डोळ्यासमोर ठेवल. त्या मुलीकडे बघून आम्हाला खूप वाईट वाटतंय. स्वतः मुलगा मुलगी स्वतःच्या मनावर लग्न करतात ना, ते आज बघा मनावर आणि आईबापाच्या मनावर केलेलं आज कितीतरी 50% मुला-मुलीचं वाटोळं झाले. आणि जे स्वतःच्या मनानं लग्न करतात ना, ते 20% जरी वाया गेले, पण 80% सुखी संसारात आहेत. जरा कारण एक चिमणी असते बघा, लेकराला पिल्याला जन्म देते, मोठं झालं ते उडून जातात. ते तसं नाही. तसं आपल्यात काय आईबापाच्या मरेपर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत त्यांच्याच ह्याच्यामध्ये राहावं लागतंय. मग त्यांच्या ह्याच्यामध्ये राहण्यापेक्षा, कारण आई बापाने जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, पुन्हा तुम्ही कसं वागायचं तसं वागा, पण चांगलं वागा, चांगलं शिक्षण घ्या, चांगलं ज्ञान घ्या आणि प्रेम करा. पण आपल्याला शेवटपर्यंत जाईल का हे आईबापाने शिकवलं पाहिजे लेकरांना. पण अशी वाईट ही कृती घडत आहे. काय म्हणावं लागेल त्या आईबापाला? बघा, त्या मुलीचं करावं तितकं कौतुक कमी आहे. स्वतःच्या मृतदेहाशी त्या मुलीनं लग्न केलं नांदेडमध्ये, तर त्या मुलीचं आज इतिहासाच्या पानावर नाव राहिलं. बरोबर का नाही? चला, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.